नमस्कार. आज दिनांक 14 एप्रिल. जगाच्या आणि भारताच्या पटलावर या दिवशी अनेक घडामोडी घडल्या आहेत आणि त्यांची नोंद इतिहासात घेण्यात आली आहे. चला तर मग त्या जाणून घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही बघताय वृत्तम मराठी दिनविशेष. 14 एप्रिल 1891 रोजी भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा मध्य प्रदेशात जन्म झाला. हा दिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो. अस्पृश्यांवरील सामाजिक भेदभाव दूर करण्यासाठी आणि महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी आपलं जीवन समर्पित करणारे समाज सुधारक म्हणून आंबेडकरांना ओळखलं जातं. परदेशातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवणारे आंबेडकर हे पहिले दलित होते. त्यांनी कायदा आणि अर्थशास्त्र यासह अनेक पदव्या मिळवल्या आणि ते भारतीय राजकारणातले एक प्रमुख व्यक्ती बनले. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात देशाचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1999 मध्ये आंबेडकरांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी आंबेडकरांनी त्यांच्या समर्थकांसह हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला. नागपुरात घडलेली ही घटना इतिहासातील सर्वात मोठी धर्मांतराची घटना म्हणून स्मरणात आहे. मात्र या धर्मांतरानंतर अवघ्या 2 महिन्यातच त्यांचा मृत्यू झाला. आंबेडकरांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी झाला आणि 7 डिसेंबर रोजी दादरच्या चौपाटीवर बौद्ध पद्धतीनं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सर विश्वेश्वरैया यांचं 14 एप्रिल 1962 रोजी बेंगळुरू इथं निधन झालं. त्यांचं पूर्ण नाव होतं मोक्षगुंडम विश्वेश्वरैया. त्यांना देशातले पहिले सिव्हिल इंजिनियर आणि अभियांत्रिकीचे जनक मानलं जातं. 1998 मध्ये भारत सरकारने विश्वेश्वरैया यांच्या असाधारण कर्तृत्वाचा मान जपत त्यांची जयंती राष्ट्रीय अभियंता दिवस म्हणून घोषित केली. त्यांना केवळ भारतरत्न याच पदवीने नाही तर सार्वजनिक जीवनातील त्यांच्या योगदानाबद्दल किंग जॉर्ज यांनी ब्रिटिश इंडियन एम्पायरच्या नाईट कमांडर या सन्मानानेही सन्मानित केलं होतं. त्यांना कर्नाटकचा भगीरथ असंही म्हटलं गेलं, कारण विश्वेश्वरैया यांनी सिंधू नदीचं पाणी साखर कारखान्यात कसं पोहोचवता येईल याची योजना तयार केली होती. तसंच सर विश्वेश्वरैया यांना आधुनिक भारताचे विश्वकर्मा म्हणूनही ओळखलं जातं. आधुनिक भारताच्या निर्मितीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. कृष्णराज सागर या धरणाच्या उभारणीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. हैदराबाद शहराला पुरापासून वाचवण्यासाठी त्यांनी यंत्रणा उपलब्ध करून दिली. तसंच 1903 मध्ये स्वयंचलित वॉटर फ्लडगेटचं डिझाईन आणि पेटंट घेतलं. तर 1899 मध्ये डेक्कन कालव्यांमध्ये सिंचनाची ब्लॉक प्रणाली त्यांनी सुरू केली. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांनी 1917 मध्ये बेंगळुरू इथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. नंतर त्याचं नाव बदलून विद्यापीठ विश्वेश्वरैया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असं करण्यात आलं. राहुल सांकृतायन यांचं 14 एप्रिल 1963 रोजी दार्जिलिंगमध्ये निधन झालं. महापंडित या पदवीनं सन्मानित असलेले राहुल सांकृतायन हे प्रख्यात हिंदी साहित्यिक होते. त्यांनी कादंबऱ्या, कथा, आत्मचरित्र, प्रवास वर्णनं इत्यादी पाली, प्राकृत, अपभ्रंश, तिबेटी, चीनी, जपानी भाषांमध्ये लिहिलेलं आहे. त्यांचं लिखाण कादंबऱ्या, कथा, आत्मचरित्र, प्रवास वर्णनं इत्यादी साहित्य प्रकारामध्ये बघायला मिळतं. तर पाली, प्राकृत, अपभ्रंश, तिबेटी, चीनी, जपानी, रशियन या अशा अनेक भाषांचं ज्ञान त्यांना होतं. राहुल यांना हिंदी प्रवास साहित्याचे जनक असंही म्हणलं जातं. ज्ञान मिळवण्याच्या उद्देशाने प्रेरित झालेल्या राहुल यांच्या प्रवासांपैकी श्रीलंका, तिबेट, जपान आणि रशिया हे प्रवास विशेष उल्लेखनीय ठरले होते. राहुल सांकृतायन यांचं असं म्हणणं होतं की भटकंती हे मानवी मनाच्या मुक्तीचं साधन आहे. ते एखाद्याच्या जीवनाची क्षितिज देखील विस्तृत करतं. स्वतंत्र बांगलादेश निर्मितीनंतर 14 एप्रिल 2008 रोजी भारत आणि बांगलादेश दरम्यान पहिल्यांदाच रेल्वे सेवा सुरू झाली. भारताचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी आणि तत्कालीन रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी बंगाली नववर्षानिमित्त कोलकाता इथून ढाकाला जाणाऱ्या मैत्री एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. याआधी ढाका आणि कोलकाता दरम्यान 1965 पर्यंत रेल्वे चालू होती, पण त्याच वेळेस पाकिस्तानचे युद्ध झालं आणि ही सेवा बंद झाली. 14 एप्रिल 1995 रोजी भारत चौथ्यांदा आशिया कप विजेता ठरला. मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 8 गडी राखून पराभव करून आपलं श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध केलं. यापूर्वी 1984 मध्ये आशिया चषक स्पर्धेची उद्घाटन स्पर्धा जिंकल्यानंतर भारताने 1998 आणि 1990 मध्ये विजेतेपद पटकावलं होतं. अंतिम सामन्यात नाणेफेक हरून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 230 धावांचं लक्ष्य भारतासमोर ठेवलं होतं. त्यानंतर भारतीय संघाने 49 चेंडू शिल्लक असताना 2 गडी गमावून ते सहज लक्ष्य गाठलं आणि पुन्हा एकदा आशियाई क्रिकेटमध्ये आपला झेंडा फडकवला. 14 एप्रिल 1865 रोजी अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्या दिवशी वॉशिंग्टनच्या फोर्ट थिएटरमध्ये अब्राहम लिंकन
आवर अमेरिकन कझिन हे नाटक बघत होते. त्यांचा मारेकरी जॉन वाइक्स बूथ हा एक अमेरिकन स्टेज अभिनेता होता. संधी पाहून त्याने लिंकन यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला गोळी झाडली. त्यानंतर लिंकन यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण दुसऱ्या दिवशी सकाळी 15 एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर जॉन वाइक्स बूथ हा 10 दिवसानंतर अमेरिकन सैनिकांनी केलेल्या चकमकीत मारला गेला. अब्राहम लिंकन यांनी अमेरिकेच्या सर्वात रक्तरंजित काळात म्हणजे गृहयुद्धात राष्ट्राध्यक्ष म्हणून देशाचं नेतृत्व केलं होतं. या काळातल्या त्यांच्या नेतृत्वामुळे ते कायमचेच नायक बनले. लिंकन यांनीच अमेरिकेतली गुलामगिरीही नष्ट केली होती. तर हे होते आजचे अर्थात 14 एप्रिलचे दिनविशेष. तुम्हाला ही आमची दिनविशेष मालिका कशी वाटतेय हे या व्हिडिओ खाली नक्की कमेंट करून कळवा आणि आमच्या वृत्तम मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.